भाग्यशाली स्त्रियांची 11 लक्षणे जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर अचानक नशीब का बदलते याबद्दल तुम्हाला कधी आश्चर्य वाटले आहे का? हा फक्त योगायोग आहे की त्यामागे काही विशेष कारण आहे? वास्तविक आपल्या शास्त्रामध्ये आणि सामुद्रिक शास्त्रात महिलांचे गुण आणि त्यांच्या लक्षणांना खूप महत्त्व दिले गेले आहे। असे म्हटले जाते की जर एखाद्या पुरुषाचे एखाद्या भाग्यवान स्त्रीशी लग्न झाले तर तो थेट रोडपतीपासून करोडपती होऊ शकतो। तर दुसरीकडे जर दुर्दैव खराब असेल तर एखाद्या स्त्रीमुळे कोटींची संपत्ती देखील माती बनते असे म्हटले जाते। असे म्हटले जाते की एखाद्या स्त्रीचे स्पष्टीकरण देणे कठीण नाही तर हे अशक्य आहे। ब्रह्मदेव सुद्धा स्वतःची निर्मिती पूर्णपणे समजू शकले नाही, परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रामध्ये स्त्रियांचे असे काही गुण दिले आहेत जे त्यांचे सौभाग्य किंवा दुर्भाग्याचा शोध लावतात। आज आपण आपल्याला सांगत असलेल्या विशेष गुण आणि लक्षणांबद्दल जाणून घेऊ। नंबर 1, पायांचे लहान बोट। पहिल्या ओळखीबद्दल बोलायचे झाले तर जर एखाद्या स्त्रीच्या पायाचे छोटे बोट जमिनीला स्पर्श करत असेल तर त्या स्त्रीला खूप शुभ मानले जाते। समुद्रशास्त्रानुसार अशी स्त्री ज्या घरात जाते त्या घरात नेहमीच आनंद आणि समृद्धीचे निवासस्थान असते। ती केवळ तिच्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान असते। अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी व सुखी ठेवण्यास सक्षम असतात। नंबर 2, रुंद कपाळ। ज्या स्त्रियांचे कपाळ 3 बोट रुंद आणि अर्ध्या चंद्राच्या आकाराचे असते त्या स्त्रिया देखील खूप भाग्यवान मानल्या जातात। अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात दुःखाची सावली कधीच पडत नाही। संपूर्ण कुटुंब त्यांच्या बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेमुळे प्रगती करते। जणू या मुली घरात आल्याने घराचे भाग्यच बदलते। असे म्हटले जाते की या स्त्रिया घराच्या प्रत्येक सदस्यासाठी एक वरदान असतात। नंबर 3, डोळ्यांचे वैशिष्ट्य। मित्रांनो, एखाद्या महिलेच्या डोळ्यांची बनावट तुम्ही पाहिली आहे का? समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या त्वचेत हलका लालसरपणा असेल आणि डोळ्यांच्या पुतळीचा रंग काळा आणि सफेद भाग दुधासारखा पांढरा शुभ्र असेल तर त्या स्त्रीला खूप भाग्यवान मानले जाते। या व्यतिरिक्त जर तिची चाल राजहंसासारखी असेल आणि तिची कंबर वाघासारखी बारीक असेल तर ती स्त्री सर्व सुखांचा आनंद घेत असते। नंबर 4, नाकावर तीळ। समुद्रशास्त्रानुसार नाकावरील तीळ देखील भाग्यवान मानले जाते। जर एखाद्या मुलीला तिच्या नाकाच्या पुढच्या भागावर तीळ असेल तर ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते। अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते। त्यांचे प्रत्येक पाऊल घराच्या लोकांसाठी समृद्धी आणि खुशहाली आणते। अशा स्त्रिया नेहमी कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवतात। नंबर 5, पायाचा अंगठा। आता पायाबद्दल बोलूया। मित्रांनो, जर एखाद्या स्त्रीचे अंगठ्याचे बोट गोल आणि वर उचलले गेले असेल, त्यामध्ये हलके लालसरपणा असेल तर त्या स्त्रीला खूप भाग्यवान मानले जाते। समुद्रशास्त्राने नमूद केले आहे की अशा स्त्रिया आपल्या पतींसाठी सौभाग्य आणतात। त्यांच्या आयुष्यात कोणतीही आव्हाने येतात ते सहजपणे त्यांना ओलांडतात आणि त्यांच्या पतीला यशस्वी होण्यास मदत करतात। तर मित्रांनो, आता हा छोटासा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।